सुप्रीम कोर्टच्या कोर्टरूमपासून सुरू झालेला प्रवास, ते JNGने केलेलं आंदोलन, त्याच्यातून कॉक्रोच जनता पार्टी जो कायदेशीर पक्ष नाही परंतु नावारूपाला आलेला, आणि आता शिक्षण मंत्र्याचं रिझायनेशन, या सगळ्या गोष्टीमध्ये सोनम वांगचुक नावाचं एक कॅरेक्टर म्हणजे एक व्यक्ती खूप गाजते. कारण ह्या व्यक्तीला सुद्धा इतिहास आहे आणि ही व्यक्तीच्या म्हणजे यांच्या वडिलांनी सुद्धा भारत देशासाठी लडाखसाठी मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलेलं आहे. तर मित्रांनो, विषय आहे नीटचा. नीट म्हणजे काय? आपल्या देशामध्ये जवळजवळ 51% यंग जनरेशन आहे, म्हणजे तरुण आहेत. तर जेनजी म्हणजे काय? तर सोशल इन्फ्लुएन्सिंग करणारी, तसेच 1997 नंतर 2012 पर्यंत जन्मलेली सगळी जी काही युवक आहेत ती आहेत. या जेनजीनी सुप्रीम कोर्टामध्ये जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांनी एक स्टेटमेंट दिलं 15 मे 2026 साली, की हे सगळे युवक आहेत ते पॅरासाइट आहेत आणि कॉक्रोच सारखे ते व्यवस्थेवर अटॅक करतात, आणि त्याच्यातून कॉक्रोच जनता पार्टीचं निर्माण झालं. आणि त्याच्यानंतर खरं तर विकासाच्या गोष्टींना ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने सुरुवात झाली. तर जे धर्मेंद्र प्रधान आहेत, जे शिक्षण मंत्री आहेत, ज्याच्या राजीनाम्यासाठी आणि नीटच्या एक्झाममध्ये जे काही फ्रॉड झालं, जे काही पेपर लीक झाली, आणि आता सुद्धा आज सकाळी पुण्यामध्ये सुद्धा चव्हाण नावाच्या एका मुलाचं 709 येणारा स्कोर हा 200 आला. म्हणजे नीट एक्झाम परत घेऊन सुद्धा परत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चुका निदर्शनास येतात आणि घोळ झालेला आपल्याला दिसतो. तर म्हणण्याचा उद्देश काय? सोनम वांगचुक या नावाच्या 60 वर्षाच्या व्यक्तीने हे चालू केलेलं आंदोलन 20 दिवस उपाशी राहिले, आणि याच्यानंतर यंग जनरेशन जागी झाली आणि दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये गोळा झाली. तर अशा प्रकारची आंदोलन ही महात्मा गांधीच्या काळापासून होते. म्हणजे काय? इंग्रजांनी सुद्धा अशा आंदोलनांना पाठिंबा दिला, सत्याग्रहाला पाठिंबा दिला, परंतु गोरे गेले आणि काळे आले. या काळ्यांनी अशा प्रकारे आपला जो बाजार बसवला, जे खाजगीकरण केलं, त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये युवकांना त्रास होताना दिसतो. तर आता आजची अपडेट अशी की आपण सगळं बघितलं की कशा प्रकारे सोनम वांगचुक, अभिजित दिपके यांनी कशा प्रकारे या व्यवस्थेविरोधात बोलले आणि त्यांचं काय काय झालं. आता आजची अपडेट ही की राजीनामा शिक्षण मंत्र्याचा आणि बोलणी स्वास्थ्य मंत्र्याची म्हणजे JP नड्डाची, अशा प्रकारे सरकार ह्या आंदोलकांना कसं फसवत आहे हे आपणाला याच्यामधून दिसतं. तर मित्रांनो, शेवटी म्हणण्याचा हाच उद्देश की मुख्यमंत्र्यापासून प्रधानमंत्र्यापर्यंत सगळ्या लोकांनी कसं या आंदोलकांना फसवत आलेले आहेत. प्रधानमंत्र्यांनी सुद्धा हा विषय सिरियसली का घेतला नाही? तर प्रधानमंत्री 2014 पासून 2029 पर्यंत राहणार आहेत. 29 नंतर कदाचित आत्ताचे प्रधानमंत्री सत्तेवरती राहणार नाहीत. या प्रधानमंत्र्याचा 2014 पूर्वी आम्हीही मोठा फॅन होतो. देव, देश, धर्म याच्यासाठी आम्ही सर्वस्व करत होतो, परंतु फुले शाहू आंबेडकर हेही आम्हाला देव, देश, धर्मासारखेच महत्त्वाचे आहेत. आणि जे फुल्यांनी जे काही शिक्षण व्यवस्था बसवली गोरगरिबांसाठी, आणि या शिक्षण व्यवस्थेतून सत्यशील निर्माण होईल, बहुजनाचा पोरगा निर्माण होईल अशी व्यवस्था बसवली, ही व्यवस्था खाऊन टाकण्याचं काम आजचे राजकारणी, सत्तेतील राजकारणी, सत्तेपुढं शहाणपण चालत नाही म्हणून वाटेल ते कारभार करतात. यांच्याबद्दल आपलं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगा, आणि आपला YouTube चॅनेल काळा कोट यालाही सबस्क्राईब करत चला.